महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 1960 पिढ्याचे दुसरे अध्यक्ष जयदेवीचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक दिवंगत भैयासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला वंदन करून आज या ठिकाणी 1960 पिढ्या संस्थेच्या माध्यमातून मुंबई प्रदेशाच्या वतीने प्रवचन मालिका आयोजित केलेली आहे। या प्रवचन मालिकेचं 18वं पुष्प माझ्याकडे आहे। या प्रवचन मालिकेसाठी प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असणारे संस्थेचे मुंबई प्रदेशचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विलास पांढरे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय संघटक मुंबई प्रदेशचे माजी सरचिटणीस माझे सहकारी आदरणीय विजय जाधव साहेब, या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असणारे मुंबई प्रदेशचे सन्माननीय सरचिटणीस दयानंद बडेकर साहेब, महाराष्ट्र राज्याचे संरक्षण विभागाचे सचिव रवींद्र हिंगळे साहेब, त्याचप्रमाणे मुंबई प्रदेशचे सचिव केंद्रीय सदस्य आदरणीय ज्यांनी माझी ओळख करून दिली असे सुनील बनसोडे साहेब, मुंबई प्रदेशचे हिशोब तपासनीस आदरणीय सागर गांगुडे साहेब, मुंबई प्रदेशचे सचिव महादेव गायकवाड, संरक्षण विभाग सचिव आदरणीय मंगेश आटकुळे, त्याचप्रमाणे चैतन्यचे व्यवस्थापक आदरणीय आणि मुंबई प्रदेशचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष प्रदीप कांबळे साहेब, त्याचप्रमाणे चैतन्यचे पुस्तकालयाचे व्यवस्थापक मिलिंद कदम साहेब उपस्थित। या प्रवचन मालिकेमध्ये सर्वांचे सहभाग त्यांचा नेहमी असतो। सर्वांचे प्रवचन सर्वांना या ठिकाणी सांगतात, सर्वांचे जन्मतारखा ज्यांना पाठ आहे असे आदरणीय आमचे सिद्धार्थ आर्य गुरुजी हे देखील या प्रवचन मालिकेसाठी उपस्थित आहेत। आमचे पूज्य बनते महानामजी यांना माझा पंजाब प्रणाम करून या प्रवचनासाठी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले सर्व बौद्धाचार्य, शिबिरार्थी बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, सर्व महाराष्ट्र मुंबई प्रदेशचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्वांना जय भीम। या ठिकाणी आजचा प्रामुख्याने विषय आहे बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्ये। 18वा विषय 18वं पुष्प हे माझ्याकडे आलेलं आहे आणि या विषयाला या ठिकाणी सुरुवात करीत असताना खरं म्हणजे 10-20 झालेले आहेत। 9:45 वाजता आपले वंदन संपते, म्हणजे जवळजवळ आपण अर्धा तास ऑलरेडी लेट आहोत आणि 45 मिनिटं विषय सांगायचा आहे। तरी देखील मी कमीत कमी वेळामध्ये हा विषय सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर बौद्ध धर्म इंग्रजीमध्ये ज्याला बुद्धिझम म्हटलं जातं, हा भारताचा श्रमण परंपरेतून निर्माण झालेला एक धर्म म्हणजे जीवन जगण्याची विचारधारा आणि तत्वज्ञान आहे। आणि म्हणून बौद्ध धर्म हा एक सत्य अनादि शुद्ध सधर्म आहे। अशा धर्माची खास वैशिष्ट्य आपण किती सांगितले तरी या ठिकाणी कमी आहे। काही आपण ठराविक वैशिष्ट्य या ठिकाणी सांगणार आहोत। मी 20 वैशिष्ट्य सांगून आपला विषय थांबवणार आहे। बौद्ध धर्माचे काय विशेष आहे आपण बघणार आहोत। तर पहिलं काय बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य आहे, तर बौद्ध धर्माचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दुःखाचे अस्तित्व मान्य करणे व बौद्ध धर्माचे हे खास वैशिष्ट्य आहे। पहिलं बौद्ध धर्माचे वैशिष्ट्य आहे दुःखाचे अस्तित्व मान्य करणे, हे बौद्ध धर्माचे पहिलं या ठिकाणी खास वैशिष्ट्य आहे। धर्म आपण जर बघितलं, धर्म कर्म सर्व धर्मामध्ये मानतात। हिंदू धर्म त्याच्या पद्धतीने त्यांचा धर्म, मुस्लिम धर्म त्याच्या पद्धतीने त्यांचा धर्म, ख्रिश्चन जे ते आपल्या धर्माप्रमाणे त्या ठिकाणी धर्म मानत असतात। परंतु बौद्ध धर्म हा इतर धर्मांपेक्षा अतिशय वेगळा आहे। कारण धर्म आणि धम्म याच्यामध्ये तथागत भगवान बुद्ध, धम्म म्हणजे त्या ठिकाणी जीवन जगण्याची कला आहे आणि धर्म म्हणजे अंधश्रद्धा आहे। आणि म्हणून हा बौद्ध धर्म हा इतर धर्मांपेक्षा अतिशय वेगळा कसा आहे हे आपण या ठिकाणी सांगायचं। कसा धर्म वेगळा आहे तर या ठिकाणी बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने विज्ञानाची या ठिकाणी सुसंगत आहे, विज्ञानावर आधारित आहे हा बौद्ध धर्म। आणि म्हणून हा बौद्ध धर्म हा वेगळ्या पद्धतीचा इतर धर्मांपेक्षा वेगळा आहे। कारण बौद्ध इतर धर्मामध्ये
सर्व आज्ञा कर्मकांड आपण पुढे सांगणार आहोत. परंतु बौद्ध धर्म हा विज्ञानाशी या ठिकाणी सुसंगत आहे. या ठिकाणी महत्वाचं आहे. हे विज्ञानाशी कसा सुसंगत आहे तर अतिशय महत्वपूर्ण विषय आपण या ठिकाणी हा बघत आहोत. बौद्ध धर्माचे वैशिष्ट्य आपण समजून घेत असताना जो महत्वाचा मुद्दा आहे की सर्व जग सुखासाठी धडपड करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्व लोकांना काय पाहिजे, सुख पाहिजे. दुःख हे कोणाला नको असतं आणि म्हणून सर्व जग सुखासाठी धडपड करत असतं. म्हणजे त्याला आनंद पाहिजे, त्याला समाधान पाहिजे, त्याला सुख पाहिजे. आणि अशा वेळेला आनंद, समाधान आणि सुख आपल्याला कसं मिळेल हे सांगत असताना तथागत भगवान बुद्धांनी प्रथम दुःखाचे अस्तित्व या ठिकाणी मान्य केलेलं आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. आनंद सर्वांनाच पाहिजे, सुख सर्वांनाच पाहिजे, परंतु एक असा बौद्ध धर्माचे धर्मगुरू आहे की तथागत भगवान बुद्ध यांनी दुःखाचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. इतर कोणत्याही धर्माने हे मान्य केलेलं आहे. आणि म्हणून जगातील हा एकमेव असा धर्म आहे की त्याचे संस्थापक आहेत तथागत भगवान बुद्ध, की जे दुःखाचं अस्तित्व एकदा मान्य केलं. त्या ठिकाणी दुःखामधून त्या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात ते दुःख आपण मान्य करतात. आणि म्हणून दुःखामधून आपल्याला पळवाट काढता येणार नाही. दुःख आल्यानंतर त्या दुःखाला आपल्याला समोर जावं लागेल. त्या दुःखाच्या आपण त्या ठिकाणी दुःखाकडून दुःखाकडे जाणार नाही. त्या दुःखाला आपल्याला तथागत भगवान बुद्ध सांगतायत आपल्याला समोर जावं लागेल. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून दुःख समुदाय म्हणजे दुःख आहे, कारण दुःख हे समुदायाने देखील दुःख येत आहे. म्हणून भगवान बुद्ध सांगतात हे आर्य सत्य भगवान बुद्धांनी सांगितलंय. म्हणजे मुद्दाच परिपूर्ण याचा अर्थ आहे दुःख आहे. भगवान बुद्ध सांगतात की दुःख आहे, दुःखाचे मूळ आहे दुःख विरोध, आणि दुःख नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे काय आहे, आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हे अतिशय महत्त्वाचे दुःख तथागत भगवान बुद्धांनी या ठिकाणी मान्य या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात की आपल्याला जीवनातून दुःख नाहीसे आपण करू शकतो. हे कसं करू शकतो तर या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल, आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करावा लागेल. मग काय अष्टांगिक मार्ग, सम्यक दृष्टी, बरोबर आहे, सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाणी आहे, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, असे हे अष्टांगिक मार्ग आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध काय सांगतात आपल्याला दुःखातून जर मात करायचे असेल, दुःख निवारण करायचे असेल तर ह्या गोष्टीचं आपण आचरण करणं मात्र सम्यक दृष्टी आपण ठेवली पाहिजे. म्हणजे सर्व सारखे आहे आपली कार्य करणे आणि कार्य करणे हा माझा आहे तो माझा असं म्हणतात. सगळे कार्यकर्ते हे माझेच आहेत. म्हणजे सर्वांच्या विषयी आपली दृष्टी कशी असली पाहिजे, सम्यक दृष्टी असली पाहिजे, चांगली दृष्टी असली पाहिजे. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतायत की सम्यक दृष्टी आपण ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला सम्यक संकल्प आहे, म्हणजे आपल्याला संकल्प देखील चांगले करायचे की मला काय करायचं आहे, मला काय कशा पद्धतीचं आपलं संकल्प, माझ्या मुलाला डॉक्टर करायचं आहे, माझ्या मुलाला वकील करायचं आहे, माझ्या मुलाला इंजिनियर करायचं आहे, हे सांगितलं. म्हणजे जे संकल्प आहेत हे आपले संकल्प चांगले असले पाहिजे. चांगले संकल्प आपण करायचे आहेत. सम्यक वाणी आपली असली पाहिजे. सम्यक वाणी म्हणजे काय तर आपली वाचा ही चांगली असली पाहिजे. आपण बोलताना आपल्या गोडवा, आपल्या शब्दामध्ये गोडवा असला पाहिजे. नाहीतर मी अध्यक्ष आहे आणि कार्यक्रमामध्ये 2-4 दिवस सगळ्याला कार्यकर्ता आला नाही की आपण लगेच तो आल्यानंतर काय त्याचं का तो आला की लगेच आपण अध्यक्ष म्हणून काय बोलणार, तुला काय कळत नाही, हा 4-5 दिवस झाले तू कार्यालयात आला नाही, सगळं काम तसंच पेंडिंग पडलं, तू काय येत नाही, तुला कळत आहे का, तू बोले अरे मग मला पहिलं बसू दे. काय करायला पाहिजे अध्यक्ष बाबा, त्याला आल्यानंतर पहिला त्याला बसायला सांगा. 4-5 दिवसानंतर आलाय जेन्युन करा, त्याला विचारा 4-5 दिवस तुम्ही आला नाही कार्यालयात, काय झालं, काय तुम्हाला काय प्रॉब्लेम होता का, काय अडचण होती का. त्याला बरं वाटेल ना, अध्यक्ष सरचिटणीस माझी हस्तेने चौकशी करतायत, त्याला खूप बरं वाटेल. तो मला असा प्रॉब्लेम झाला होता पण तो उद्यापासून परत वेगळं येईल. म्हणजे ही बोलण्याची पद्धत आहे. म्हणजे आपण सर्वांना व्यवस्थित चांगले शब्द आपण देणं अतिशय महत्वाचं आहे. या ठिकाणी ते सर्व आपल्याला अष्टांगिक मार्गाने फार मोठा हा विषय येतो. त्या विषयाचे सर्व आपल्याला सांगण्यामध्ये एकच निघून जाईल.
आर्य अष्टांगी मार्ग, आणि त्यामुळे आर्य अष्टांगी मार्गाचा आपण सर्वांनी अवलंब करणं अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की दुःखाचं अस्तित्व मान्य करणे हेच खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचे हाच वैशिष्ट्य आहे की दुःख आहे. भगवान बुद्धाने हे दुःख मान्य केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे भगवान बुद्धाने जेव्हा ग्रहत्याग केला, बरोबर आहे ना, ग्रहत्याग केला तर इतर लोक सांगतात हे केलं ते केलं, परंतु खऱ्या अर्थाने भगवान बुद्धानं त्याच्यासाठी ग्रहत्याग केलेला होता रोहिणीच्या नदीच्या पाण्यावरून, बरोबर आहे. तो पण विषय मोठा मी सर्व फक्त काटकट सांगतो की ज्या वेळेला रोहिणी नदीच्या तटावर हे पाणी कोणी घ्यायचं, कोणी घ्यायचं नाही, शाखेने घ्यायचं, तंटा चालू झाला. त्यांनी सेनापती ठरवलं आपण युद्ध करून हा प्रश्न मिटवून टाकू. त्यावेळेला युद्धामध्ये अनेक लोक मारले जायचे, अनेक लोकांना त्या ठिकाणी मरण पावायचे. आणि त्यामुळे भगवान बुद्धाने सिद्धार्थ गौतमाला सांगितलं आपण हा तहाने प्रश्न सोडूया, परंतु सेनापती ऐकला नाही, युद्ध करायचं. आणि म्हणून भगवान बुद्धामध्ये सगळं दुःख आहे, म्हणून मला दुःखाचा शोध घ्यावा लागेल. आणि म्हणून भगवान बुद्ध सिद्धार्थ गौतमाने हे महत्वाचं, बरोबर आहे ना. आणि म्हणून दुःख हे भगवान बुद्धाने मान्य केलेलं आहे. हे पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी आहे. त्यानंतर दुसरं बौद्ध धर्माचं काय वैशिष्ट्य आहे तर बौद्ध धर्माने माणसाला केंद्रबिंदू मांडलेला आहे. बघा, बौद्ध धर्माने माणसाला केंद्रबिंदू मांडलेला आहे, अतिशय महत्वाचं आहे. माणसाने दुसऱ्याशी कसे वागावे, म्हणजे माणसाने एकमेकाशी कसे वागावे, एका जातीने दुसऱ्या जातीशी कसे वागायचे हे सांगितले नाही. तर बौद्ध धर्मामध्ये माणसाला केंद्रबिंदू मांडला आहे, म्हणजे माणसाने दुसऱ्या माणसाशी माणुसकीच्या नात्याने आणि सौजन्याने कसे वागायचे हे सांगणारे तत्वज्ञान म्हणजे काय आहे बौद्ध धर्म. अतिशय महत्वाचं आहे की माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं वागलं पाहिजे. मी आताच उदाहरण दिलं आपल्याला की एकमेकाशी सौजन्याने वागण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आणि म्हणून जीवनामध्ये आपण माणसाची नात्याशी सौजन्याने वागण्याचा धर्म म्हणजे तत्वज्ञान आहे. दुसरा माणूस तो कोणी असू शकतो, त्यामध्ये दुसरा माणूस कोणी असू शकतो. आपली पत्नी असेल, आपले पती असेल, आपले आई वडील असतील, म्हणजे त्यांच्याशी वागताना आपल्याला व्यवस्थित चांगलं वागावं लागेल. त्यासाठी इथे आपण चैतन्य आलो की कंबरपासून वाकून आपण सर्वांना जैविक करतो, जैविक ताई. आणि घरी गेल्यानंतर बायकोला काय बोलतो, तुला काय कळत नाही का, तुला समजत नाही का, काय हे कर ते कर. तर आपली भाषा आहे ही आपली इथे आपली आहे, तशीच आपली भाषा घरी देखील असली पाहिजे. घरी देखील आपण म्हणजे माणसं वेगळे, पती पण त्यामध्ये असू शकते, आपला पती असू शकतो, आपले आई वडील असू शकतात. यांच्याशी आपल्याला माणुसकीने वागण्याचं आपल्याला काम करायचं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला माणुसकीने आणि सौजन्याने वागावं लागेल. दुःखाची निर्मिती आपल्या खऱ्या अर्थाने स्वतःपासूनच होत असते. दुःख काय असंच येत नाही. आणि म्हणून दुःख आपल्या स्वतःपासून सुरू होते. आणि म्हणून आपण कुटुंबामध्ये आपण जर प्रेमाने सौजन्याने माणुसकीने एकमेकांना समजून घेतलं तर जीवनामध्ये आपल्या दुःख आणि संकटाला समोर जाण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. हे खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माचे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी नेहमी मानवाच्या कल्याणाचा विचार केलेला आहे. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये मानवाच्या कल्याणाचा विचार सांगितलेला आहे. भगवान तथागत भगवान बुद्ध याच्या साधनमध्ये असताना त्या ठिकाणी अश्विनी पौर्णिमेचा वर्षावा समाप्ती झाल्यानंतर भगवान बुद्धाने धर्माचा प्रचार करण्यासाठी सगळ्या भिक्षूंना सांगा आपली जी वर्षावा प्रवचन मालिका आहे या आषाढ पौर्णिमेमध्ये अश्विनी पौर्णिमा 3 महिने चालते. 3 महिन्यामध्ये सगळे भिक्षू आपापल्या त्या ठिकाणी जिथे विहार असेल त्या विहारामध्ये थांबतात आणि उपासकांना धम्म सांगण्याचं काम या ठिकाणी करतात. उपासक श्रवण करतात आणि 3 महिन्यानंतर परत भिक्षू आपल्या त्या ठिकाणी धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी निघतात. 3 महिना पावसाचा असतो. पावसातून आपण त्या ठिकाणी भिक्षू एकत्र बसतात, एका विहारामध्ये थांबतात. पाऊस संपल्यानंतर धम्माचा प्रसार आणि प्रचार करायला बाहेर निघतात. तेव्हा तथागत भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी सांगत येते या सर्व भिक्षू संघांना त्या ठिकाणी धर्म प्रचार करण्यासाठी करीत असताना सांगितलं की चरत भिकवे चारिकाम बहुजन हिताय बहुजन सुखाय. चरत भिकवे चारिकाम बहुजन हिताय बहुजन सुखाय
लोकानुकंपाय आताय हिताय सुखाय देव मनुष्यान म्हणजे काय आहे हे विपुनो बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी लोकांवर दया करा देव आणि मनुष्य यांच्या कल्याणाकरता हिताकरिता आणि सुखाकरता धम्माचा प्रचार आणि प्रसार करा अशा पद्धतीचा उद्देश तथागत भगवान बुद्धाने आपल्या विष्णूला दिलेला आहे। इतर धर्मात माणसं धर्मासाठी असतात परंतु बौद्ध धर्म हा माणसासाठी आहे हे खास तथागत भगवान बुद्धाच्या धर्माचं हे दुसरं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य काय आहे बौद्ध धर्माचे तिसरे खास वैशिष्ट्य आहे माणसाला केंद्रबिंदू मांडण्याचं काम खऱ्या अर्थाने तिसरं बौद्ध धर्माचं वैशिष्ट्य आहे। माणसातील मनाला केंद्रबिंदू मांडला आहे मन हे आपलं महत्वाचं आहे मन आपण आपल्या मनाला आपण केंद्रित करणं महत्वाचं आहे। तथागत भगवान बुद्ध म्हणतात मनोपुवा मनोधम्मा मनोश्रेष्ठा मनोमाया बौद्ध धर्मामध्ये मन हे इंद्रियाचा राजा आहे। आपल्या इंद्रियाचा राजा कोण आहे मन आहे। मन जर आता बघितलं आपलं इथं मन आहे तर लगेच आपलं मन इथून पुढे जातंय आपल्या गावापर्यंत आपल्या हजारो 400 किलोमीटर 500 1000 किलोमीटर लगेच म्हणजे एका सेकंदामध्ये मन त्या ठिकाणी जातं आणि म्हणून मनावरती आपल्या ताबा असला पाहिजे। भगवान बुद्ध सांगतात मनावरती आपण आपल्या ताबा ठेवणं अतिशय महत्वाचं आहे हे इतकी महत्वाचं आहे। आणि मनावरती एक उदाहरण आपल्याला मुद्दाम देतो तुकाराम महाराजांचं मन कसं असतंय की भगवान तुकाराम महाराज वाटेने रस्त्याने चाललेले असतात आणि त्यांना त्यावेळेला एक केळवाला दिसतो त्यांना भूक लागलेली असते त्यांना केळ खायचे असते असतात त्यांच्याकडे पैसे नसतात तुकाराम महाराजांच्याकडे पैसे केळ तर खायचं आहे पण त्या दुकानदाराला पैसे पण द्यावे लागतील काय बळे सर मग तुकाराम महाराज विचार करतात आता काय करायचं मन तर काय ऐकत नाही केळ तर खायचं आहे मग तुकाराम महाराज काय करतात ते केळ एक घेतात तोडतात त्याला सोलतात आणि एका घाणीमध्ये त्या केळाला बुडवतात आणि मनाला म्हणतात आता ते घाणीमध्ये बुडवतात पण काय का म्हणजे आपण खाणार आहे का आपण लगेच बोलतो ना ते एकदम घाण आहे म्हणजे मनावर कसा ताबा ठेवायचा हे देखील तुकाराम महाराज सांगतात। आणि म्हणून भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात की मन हे खऱ्या अर्थाने आपल्या सर्व इंद्रियाचा म्हणजे आपल्याला हे खावंसं वाटतंय आपल्याला ते खावंसं वाटतंय आपल्याला हे करायचं वाटतंय आपल्याला हा कार्यक्रम बघायचा आहे ते सर्व कोण करतंय आपलं मन जातं तिथे अरे तिथे खूप चांगला कार्यक्रम आहे आपल्याला बघायला जायला पाहिजे मग लगेच मनात घेतलं की आपण तिथे जातो ना मग आपण मनाला जोपर्यंत घेत नाही मला त्या कार्यक्रमाला जायचं नाही हे अतिशय महत्वाचं मन अतिशय महत्वाचं आहे। आणि ज्या पद्धतीने आपण चैतन्य प्रवचन आहे आपण ठरवलं की मला चैतन्यला प्रवचनला जायचं आहे प्रवचन ऐकायला जायचं आहे त्यावेळेला आपण इथे आलो ना आपण असं जे म्हणून मन आपलं आपल्यामध्ये ताबा मनावरती असला पाहिजे। म्हणून भगवान बुद्ध काय सांगतात बौद्ध धर्मामध्ये मन हा आपल्या इंद्रियांचा राजा आहे। इंद्रिय म्हणजे काय आपले चक्षु इंद्रिय घनेंद्रिय जीव इंद्रिय आणि त्वचा इंद्रिय हे सर्व आपलं काय आहे त्या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे। आणि असे इंद्रिय आहे त्याचा राजा मन आहे। मनाने 5 इंद्रियांना खुश केल्याशिवाय ते कार्यरत होत नाही त्या मनाला खुश केल्याशिवाय ते पुढे कार्यरत होत नाही। म्हणून माणसाने खूप महत्वाचे हे मन मांडलेलं आहे। मनाला समजून घ्या मनाला ताब्यात घ्या ते सैरभर भटकत आहे त्याची जर आपण एकत्रता केली हीच खरी आपल्याला विपश्यना आहे। म्हणून मन हे बौद्ध धर्माचे खास वैशिष्ट्य आहे की मनावरती आपल्याला ताबा मिळवता आला पाहिजे। जोपर्यंत आपण मनावरती ताबा मिळवत नाही तोपर्यंत आपण आपलं जीवन पुढे चालू शकत नाही। कारण मनच सर्व इंद्रियाचा आपण बोललेलं आहे मन सर्व इंद्रियाचा काय आहे राजा आहे हे अतिशय महत्वाचे खास वैशिष्ट्य आहे। त्यानंतर चौथं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे बौद्ध धर्माचं शील हा जीवनाचा पाया आहे। शील हे बौद्ध धर्माचे खास वैशिष्ट्य आहे। शील म्हणजे काय माणूस बोलण्याचं काय आहे माणूस बोलण्याचे मापदंड आहे। शील अतिशय महत्वाचे आहे बौद्ध धर्मामध्ये आणि शील म्हणजे माणूस बोलण्याचे मापदंड आहे। सर्वसामान्य माणसासाठी पंचशील अनिवार्य आहे। सर्वांनी पंचशीलेचे आपण पालन केले पाहिजे।
माणूस किती चांगला आहे हे त्यावेळेस कळते ज्यावेळेस तो शिलाचं पालन करतो. आणि म्हणून शील हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा पाया आहे. बौद्ध धर्म हा शिलावर आधारित आहे. म्हणून शील हे बौद्ध धर्माचे खास वैशिष्ट्य आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. याच्यावरती आपल्याला अनेक उदाहरण देता येईल. मी बाबासाहेबांचं नेहमी उदाहरण देतो. बाबासाहेब एका ठिकाणी म्हटलेले होते की मी एवढा शिकलो, एवढं शिक्षण घेतलं, एवढ्या डिग्र्या घेतल्यात, म्हणून लोक मला घाबरत नाहीत. माझ्या शिक्षणामुळे मला लोक घाबरत नाही. तर मला काय घाबरतात? तर माझ्या शिलामुळं. माझं शील मी शाबीत ठेवले म्हणून मला लोक घाबरतात. आणि म्हणून शील हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आपण सर्वांनी शीलाचं पालन करणं अतिशय महत्वाचं आहे. शील पालन करण्याची शील म्हणजे काय? आपलं चारित्र्य. आपल्याला जर आपल्यापेक्षा मोठी एखादी स्त्री भेटली तर ती माझ्या आईसारखी आहे. माझ्या सोबत म्हणजे माझ्या वयाची असेल तर ती माझ्या बहिणीसारखी आहे. माझ्यापेक्षा लहान असेल तर ती माझ्या मुलीसारखी आहे. असं जर तिच्याकडे बघून आपण आपली संवेदना केली तर आपल्यावरती आपल्याकडे वाईट विचार त्या स्त्रीविषयी येणार नाहीत. त्याचप्रमाणे महिलांनी देखील आपल्यापेक्षा मोठा असेल माझ्या वडिलांसारखा आहे, आपल्या वयात असेल आपल्या भावासारखा आहे, आपल्यापेक्षा कमी असेल वयाने तर आपल्या मुलासारखा आहे. असं जर आपण विचार केला तर कोणत्या पद्धतीचा वाईट आपल्यामध्ये विचार येणार नाही. आणि म्हणून शील हे अतिशय भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये अतिशय महत्वाचं या ठिकाणी मांडलेलं आहे. हे अतिशय महत्व म्हणून शीलाला अतिशय बौद्ध धर्माचे एक खास असं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचे पाचवं खास वैशिष्ट्य आहे प्रतीच्य समुत्पाद. अतिशय महत्वाचं आहे. प्रतीच्य समुत्पाद म्हणजे काय? कार्य कारण भाव. बौद्ध धर्माचं पाचवं खास वैशिष्ट्य आहे प्रतीच्य समुत्पाद म्हणजे कार्य कारण भाव. म्हणजे कारणाशिवाय काही होत नाही. कारण असल्याशिवाय काही होत नाही. हा 2500 वर्षापूर्वी तथागत बुद्धांनी सांगितलेला सिद्धांत आहे. बघा 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी हा सिद्धांत सांगितलेला आहे. कारणाशिवाय काही होत नाही, कारणाशिवाय काही घडत नाही, असे जे महत्वाचं आहे. आणि तो सिद्धांत आज विज्ञानाने देखील त्या ठिकाणी मान्य केलेला आहे. विज्ञान सांगत आहे की आपोआप काही होत नाही. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. कारणाशिवाय काही होत नाही. आणि जर का आपण सिद्धांत मान्य केला, समजून घेतला तर तो आपल्याला समजला तर आपण सर्व प्रकारच्या ब्राह्मण संकल्पना, मग देव असेल, दैववाद असेल, बाबागिरी असेल, गोंडूगिरी असेल, कर्मकांड असेल, या सर्व गोष्टीपासून आपण मुक्तता या ठिकाणी होईल. आणि जर काय समजलं की कारणाशिवाय काही होत नाही, या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे. गोंडूगिरी आता खूप चाललेले आहे. देवदेवस्ती, देवरसी हे सर्व काय या ठिकाणी खूप चाललेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सर्व आपल्याला करायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने काय करावं लागेल? या ठिकाणी हे सर्व सोडून द्यावं लागेल. आणि हे सर्व सोडून देत असताना आपल्याला माहिती आहे की काय होईल? आपल्याला समजते गोंडूगिरी नाही, देववाद नाही, कर्मकांड नाही, तर आपण काय करू? ते आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल की आपल्याला काय हवेतून जादूने इकडून तिकडे वस्तू काढणारे महाराज देखील आपल्याला दिसतात. लगेच असा हात फिरवला, इकडून हात फिरवला की आली आणखी, इकडून हात फिरवला की आली चैन. असे पण आहेत ना महाराज आपल्याकडे. हे महाराज सगळे आता कुठे गेले? सगळे जेलमध्ये गेले. आपल्या सर्वांना माहिती आहे. मग तो साईबाबा असेल, त्यानंतर आपला कोण दुसरा आसाराम बापू असेल, मोठमोठे बाबा, हे सगळे आता जेलमध्ये आहेत. आणि त्यामुळं या गोष्टी आपण आपल्या धर्मामध्ये या गोष्टींना या ठिकाणी कारण आहे. आपण सगळ्यांनी महत्वाच्या म्हणून प्रतीच्य समुत्पाद, कारणाशिवाय काही होत नाही. तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी अज्ञान, अंधश्रद्धा, भ्रमकल्पना आणि गोंडूगिरी, बाबागिरी यांना तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी बंधू आणि भगिनींना हद्दपार या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून जीवनामध्ये शॉर्टकट पद्धतीने कमवायची श्रीमंती आपण बंद करायची आहे. की बाबा बाबाला हे दिलं, कोंबडं दिलं, बकरं दिलं की आम्ही श्रीमंत होऊ. तर हे सर्व आपण बंद करायचं आहे. बाबा किंवा बुवा अंधश्रद्धा या मार्गाचा अवलंब करतात आणि आपलं खऱ्या अर्थाने या ठिकाणी नुकसान करतात. म्हणून या जाळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? प्रतीच्य समुत्पाद म्हणजे कारणाशिवाय काही होत नाही.
तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला हा सिद्धांताचा अवलंब करावा लागेल आणि तरच आजचा विज्ञान आहे या विज्ञानाशी सुसंगत असा तथागत भगवान बुद्धांचा धम्म आहे. आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. भगवान बुद्धांचा धम्म हा कशासाठी कशामध्ये विज्ञानाशी सुसंगत आहे. भगवान बुद्धांचा हा धम्म विज्ञानावर आधारित आहे आणि म्हणून त्या पद्धतीने हा धम्माचं आपण सर्वांनी पालन करायचं आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचे 6वे खास वैशिष्ट्य आहे. काय 6वं वैशिष्ट्य आहे? बौद्ध धर्मामध्ये आत्मा नाही. बौद्ध धर्मामध्ये आत्मा नाही. भगवान बुद्धांनी सांगितलं शरीरामध्ये आत्मा नावाची कोणतीच गोष्ट नाही. बघा आपण हॉस्पिटलमध्ये काम करतो. हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना आम्ही स्वतः काम करतो. म्हणजे चालू आहे आपण काय असतात तर हॉस्पिटलमध्ये काम करताना जेव्हा पेशंट मयत होतो त्यावेळेला त्याचं पोस्टमॉर्टम केलं जातं. पोस्टमॉर्टम करताना त्याचे सर्व अवयव आपण त्या ठिकाणी बघतो. मग इथे फुफ्फुस आहे, इथे काळीज आहे, इथे आतडे आहेत, इथे त्याचा बोका आहे, इथे म्हणजे सर्व शरीरामध्ये सर्व दिसतं. परंतु आत्मा नावाची गोष्ट त्या शरीरामध्ये कुठेही आपल्याला दिसत नाही. अजूनपर्यंत कोणत्याही डॉक्टराने मग तो MBS असो MD असो अजून कोण असो त्याला या ठिकाणी सांगता आले नाही की बाबा याच्या शरीरामध्ये इथे आत्मा होता आता आत्मा तिथून उडून गेला. सिद्ध केले का कोणी अजून? आणि म्हणून भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आत्मा या ठिकाणी नाकारलेला आहे. हे आपण सर्वांनी लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं आहे अनित्य अनात्मवाद हे अतिशय महत्वाचं आहे. भगवान बुद्ध म्हणतात जग हे अनित्य आहे. या ठिकाणी माणूस प्राणी माणूस जन्माला येणार आहे तो आज ना उद्या मारणार आहे. कोण बालपणामध्येच मरतो, कोण तारुण्यपणात मरतो, तर कोण म्हातारपणात मरण हे सर्वांना या ठिकाणी आपल्याला आहे. आणि म्हणून क्षण प्रतिक्षण माणूस हा बदलत आहे. जग बदलते आहे. फक्त ते आपल्याला दिसत नाही. त्याची अनुभूती आपल्याला मिळते आणि म्हणून आपण देखील या ठिकाणी जगामध्ये सुद्धा बदल होत आहेत. म्हणून हे अनित्य आहे भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर भगवान बुद्धांनी अनात्मवाद सांगितला. अनात्मवाद म्हणजे काय? पंचस्कंधांनी बनलेला आपले जे शरीर आहे ते पंचस्कंधांनी बनलेलं आहे. पृथ्वी तेज वायू या सर्व गोष्टीने बनलेला आहे. पृथ्वी म्हणजे काय तर घन पदार्थ. माणूस मेला की डॉक्टर ते सिद्ध करतात. कसं सिद्ध करतात? माणूस मेल्यानंतर मृत शरीरावर डॉक्टर आल्यावर प्रथम काय करतो त्याची नाडी तपासतो. म्हणजे हाताची नाडी पहिली नाडी तपासतो. नाडी चेक करताना त्याला शरीरात त्याच्यामध्ये आप जातो आहे की नाही हे ते तपासतो. म्हणजे नाडी बंद आहे. मग तो स्टेथोस्कोप लावतो आणि त्याचा हवा वायूच असतो म्हणजे श्वासोच्छ्वास तो चालू आहे का तर स्टेथोस्कोपला त्या ठिकाणी त्याला तपासतो. हृदय चालू आहे का ते बघतात आणि मग त्या व्यक्ती ते नसतील तर त्या डॉक्टर मग काय करतो त्या व्यक्तीला मयत घोषित करतात. म्हणजे माणूस हा 4 घटकांनी बनलेला आहे. हे 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला खऱ्या अर्थाने सिद्धांत आहे. आणि ते अनात्मा दुःख हा महत्वाचा सिद्धांत आहे. जर आम्ही त्याला नित्य मानलं तर दुःखाला आपल्याला समोर जावं लागेल. ही सांगड आहे एकमेकांमध्ये अडकलेली आहे. म्हणून अनित्य अनात्मा दुःख हा सिद्धांत आपण समजून घेणं आपण दुःखमुक्त होऊ शकतो. हे बौद्ध धर्माचे खऱ्या अर्थाने आज असं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचं 7वं खास वैशिष्ट्य आहे कालानुसुत्ताच्या माध्यमातून. कालानुसुत्त म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कालानुसुत्त म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? कालानुसुत्त म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. जगामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा सांगणारे तथागत भगवान बुद्ध हे एकमेव महापुरुष सेवाला झालेले होते. विचार करा. बाबासाहेब सांगताय की हे जगामध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामा सांगणारे तथागत भगवान बुद्ध हे एकमेव महापुरुष आहेत की त्यांनी कालानुसुत्ताच्या माध्यमातून सांगितले की हजार वर्षाची परंपरा म्हणून ते खरे मानू नका. तुम्ही सगळे लोक करतात म्हणून ते खरे मानू नका. ते भगवान बुद्धांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध याच्यामध्ये आपल्या याच्यामध्ये सांगतायत की मी माझा धर्म स्वीकारा. म्हणजे तुम्ही असं स्वीकारू नका तर पहिला त्या धर्माचा तुम्ही अभ्यास करा. तुमच्या बुद्धीला जर का धर्म तो पटला
तुमच्या बुद्धीच्या कसोटीला उतरला तरच तुम्ही तो धम्म स्वीकारा, असा कोणता धर्मगुरू या ठिकाणी सांगत नाही. उलट इतर धर्मगुरू सांगतात आम्ही जे सांगितलेलं आहे ते शब्द निशब्द खरा आहे, ते तुम्हाला मान्य करावं लागेल. परंतु तथागत भगवान बुद्ध सांगतायत की याच्यामध्ये तुम्ही बदल करू शकता, काळानुरूप त्याच्यात तुम्ही बदल करू शकता, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. हा सांगणारा एकमेव संस्थापक तथागत भगवान बुद्ध. एवढंच नव्हे तर भगवान बुद्ध पुढे जाऊन सांगतात की मी मोक्षदाता नाही, तर मी मार्गदाता आहे. मी तुम्हाला मोक्ष देणार नाही, पण मी सांगितलेल्या धामावरती तुम्ही जर का आरोप झाला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं सुखच सुख तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. म्हणून भगवान बुद्ध सांगतात मी मार्गदाता आहे. एवढा उदात्त असा विचार सांगणारे एकमेव त्यावेळेचे संस्थापक होते तथागत भगवान बुद्ध. हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांना त्यावेळेला 2500 वर्षापूर्वी त्या ठिकाणी भगवान बुद्धांना बाबासाहेब आंबेडकर सांगितले एकमेव असे तथागत भगवान बुद्ध आहेत. आणि म्हणून आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल, आपला बौद्ध धर्म हा विज्ञानाशी सोबत विज्ञान आपल्याला महत्वाचं आहे. जर ते पटत नसेल तर आपण ते मान्य करायचं नाही. माझ्या आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं, आजोबांनी सांगितलं की इथं भूत आहे, त्यांनी सांगितलं. त्यांना विचारलं तुम्हाला कोणी सांगितलं, तेव्हा माझ्या आजोबांनी सांगितलं. तुम्हाला कोणी सांगितलं, अजून कोणी सांगितलं. बघितलं का तुम्ही, बघितलं नाही. पण आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा. जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही. हा तथागत भगवान बुद्धाचा धम्म सांगतो. आपल्याला त्याचं पटलं पाहिजे. कोणीच भूत अजून पाहिलं नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यावेळेला 1 लाख रुपयाचं बक्षीस लावलेलं होतं की हा तुमच्या मंत्राने हा पापड इथे ठेवतो आम्ही, म्हणजे पापड आपण खातो तो, हा तुमच्या मंत्राने फक्त हा तोडून दाखवा, बाकीचं ते बाकी राहते सर्व. 1 लाख त्यावेळेला. 1 लाखाचे आता 50 लाख झाले. अजूनही कोणता मंत्री बुवा महाराज तो मंत्र्याने पापड तोडायला आलेला नाही. म्हणजेच आपला बौद्ध धर्म हा विज्ञानाशी सुसंगत आहे. हे अतिशय महत्वाचं. म्हणून आपण देखील बौद्ध धर्मीय लोकांनी कोणत्याही अंधश्रद्धेवरती विश्वास न ठेवता आपण त्याचा तर्कशुद्धीने आपल्या बुद्धीने त्याचा विचार करायचा आहे, तरच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे, तरच ते खरं मानायचं आहे. म्हणून कालमसुत्त ही व्यक्ती स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने जाहीरनामा सांगणारा तथागत भगवान बुद्ध हे जगातले पहिले महापुरुष आहेत. म्हणून कालमसुत्त म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. हे अतिशय महत्वाचा आहे. हा अतिशय भगवान बुद्धांचा त्या ठिकाणी बौद्ध धर्मातले खास त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचा आहे बौद्ध धर्माचं 8वं खास वैशिष्ट्य आहे सम्यक वाचा. अतिशय महत्वाचं आहे सम्यक वाचा. आता मी बोललो वाचेने जगाला जिंकता येईल. सम्यक वाचा हे बौद्ध धर्माचे खास वैशिष्ट्य आहे. एका ठिकाणी म्हटलेलं आहे शब्दाने पेटतात घर आणि दार. शब्द आपण जर जपून वापरला नाही तर काय होऊ शकतं, तर शब्दाने पेटतात घर आणि दार आणि शब्दाने जिंकता येतात राज्याची राज. बरं, राज्याचे राज्य आपण शब्दाने देखील जिंकू शकतो. म्हणून शब्द हे अतिशय महत्वाचे आहे. ते आपण सर्वांनी लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे. शब्द तथागत बुद्धांनी व्यक्ती जीवनाचा त्याग केला. त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. जीवनाचा त्याग केला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. महानिविष्क्रमण म्हणजे महान असा ग्रहत्याग म्हणतात. भगवान बुद्धांनी या ठिकाणी राजवैभवाचा त्याग केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की सिद्धार्थ गौतम राजपुत्र होते, सर्व वैभव होतं, तरी देखील त्यांनी आपल्या सर्वस्व त्या ठिकाणी राज्यत्याग केला. तथागतांनी ते सर्व सोडलं आणि राजे महाराजे तथागतांना शास्त्रासह समर्पित झाले. कारण तथागत भगवान बुद्धांकडे काय होती, सम्यक वाचा होती. तथागतांच्या शब्दामध्ये ताकद होती आणि त्यामुळं भगवान बुद्धांना काही लोक म्हणायचे जादूगार आहेत. तथागत भगवान बुद्धांना म्हणायचे ते जादूगार आहेत. खरंच भगवान बुद्ध हे जादूगार होते, परंतु कसे जादूगार होते, शब्दांचे जादूगार होते. भगवान बुद्ध एकदा प्रवचन करत होते. आपल्याला जास्त वेळ नाही त्या उदाहरण देणार नाही जास्त मी, कारण लेट अर्धा तास आपण लेट आहोत. भगवान बुद्ध एकदा प्रवचन करत होते आणि त्यावेळेला प्रवचन चालू असताना भगवान बुद्धांचं शेवट होतं, शेवट चालू होता. तेव्हा भगवान बुद्धांचे शेवटचे शब्द होते की आलात तर या, आलात तर या, बसायचं तर बसा आणि जायचं तर जा.
त्यावेळेला ते प्रवचन ऐकते. त्या ठिकाणच्या रस्त्यातून एक श्रावणीचा मोठा असा श्रीमंत सावकार होता, तो ते ऐकत होता. आणि काय म्हणतात, लोक वेडे आहेत, काय या भगवान बुद्धाच्या पाठी लागले, हजारो लोक प्रवचन ऐकतायत. आणि काय सांगतोय भगवान बुद्ध, यायचं तर या, बसायचं तर बसा, आणि जायचं तर जा. आणि तो भगवान बुद्धांचा विरोधकच होता ना. तो हे बोलत बोलतच आपल्या घरी निघून जातो. घरी गेल्यानंतर घरी जेवण वगैरे झाल्यानंतर झोपतो. आणि रात्री झोपल्यानंतर रात्री 1 वाजता 12च्या नंतर त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये चोर शिरतात. घरात चोर शिरायला हा झोपेतच असतो. तो म्हणतो यायचा असेल तर या. आणि त्या चोरांना वाटतं ह्याने काय आम्हाला बघितलं का काय, आता या, आता त्या दरवाजा जाणं तरी कसं, असं तो या. ते दरवाजातून आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यानंतर परत तो बोलतो बसायचं तर बसा. याने खरंच आम्हाला पाहिलं वाटतं, लगेच तिथे बसतात. आता हे बसायला सांगतो तरी जाणार कसं, बसा. आणि परत सांगतायत तुला जायचं तुम्हाला तर जा. ते बरं झालं बोलतात, त्याने आपल्याला सोडून दिलं. ते निघून जातात. त्याच्या घरात काय चोरी होत नाही. सकाळी तो उठतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ते चोर येतात. सकाळी परत दुसऱ्या दिवशी ते सगळे चोर येतात आणि त्याच्या पाया पडतात, माफी मागतात. तर तो श्रीमंत माणूस होता. जर राजाने आमची कंप्लेंट केली तर आम्हाला राजा शिक्षा देईल. पण तो परत चोर त्या श्रीमंताकडे येतात, त्याच्या पाया पडण्यास सांगतात आमची काय तक्रार राजाने करू नका. तो काय झालं तर त्याला काय माहिती नसतं. थोडं आम्ही रात्री आलो होतो, तेव्हा तुम्हाला यायचं असेल तर या, बसायचं असेल तर बसा, जायचं असेल तर जा. आम्ही निघून गेलो. तेव्हा त्या लक्षात भगवान बुद्धांचे हे 3 शब्द मी ऐकले होते. त्या 3 शब्दामध्ये माझी लाखोची चोरी झाली असती. ते आज वाचले. किती तथागत भगवान बुद्ध महान आहेत. ते तिथून उठतो, भगवान बुद्ध ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी जातो, त्यांचं दर्शन घेतो आणि तथागत भगवान बुद्धांचा शिष्य होतो. म्हणजे एवढी ताकद भगवान बुद्धांच्या शब्दामध्ये होती. म्हणून भगवान बुद्ध हे शब्दाचं खरोखर या ठिकाणी जादूगाराचे अतिशय महत्वाचं आहे. हे आहे उत्तम आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर शब्दाची जादू म्हणून तथागत बुद्धांचा सम्यक वाचा, म्हणजे वाचा आपली चांगली असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे. आपण एकमेकाशी बोलताना प्रेमाने या ठिकाणी बोललं पाहिजे. वाचेला महत्व दिलं पाहिजे. आपल्याला सुसंवाद आपल्याला साधता आलं पाहिजे. आता आपण काय वेळेला काय बोलतच नाही. समजा पती पत्नी असेल, काय घरात झालं की आपण 2 दिवस 3 दिवस बोलत नाही. मित्र असेल घरात अजून काय झालं तर आपण उठून बघतो. आपल्यामध्ये सुसंवाद झाला पाहिजे. एकमेकाच्या अडचणी आपण, आपल्या पती असेल, आपले पत्नी असेल, आपला मित्र असेल, आपले आई वडील असतील, त्यांना आपण सांगितलं तरच आपलं ते सुटणार आहे. म्हणून सुसंवाद आपल्या सर्वांशी असणं अतिशय महत्वाचं आहे. तर या सुसंवादाने आपल्याला सम्यक वाचा आपल्याला करता येईल. आणि म्हणून या ठिकाणी शब्दाची देवाणघेवाण करण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. हे खास बौद्ध धर्माचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचं 9वं वैशिष्ट्य आहे. खास 9वं वैशिष्ट्य आहे अष्टदीपभव. म्हणजे काय, स्वयंप्रकाशित व्हा. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता आहेत ना कोकणी ते बोलतात, म्हणजे बॉटल तीच लेबल त्यांचं हे सगळं तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. तेव्हा आत्ताच नाही. आत्ता दीपभव म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. परंतु आताचे काही काही लोक आहेत, जे काय नाव त्यांचं मी विसरलो, वामनराव पै, हे आता हे सांगतात तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे कोणी सांगितलं, भगवान बुद्धांनी. फक्त त्याला सांगतो. म्हणजे आपण पण असे बाटली तीच, फक्त लेबल त्याने आपला लावलेला आहे. हे भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. आपण आपल्या विचाराने, ज्ञानाने, बुद्धीने आपण खऱ्या अर्थाने स्वयंप्रकाशित झालं पाहिजे. म्हणजे भगवान बुद्ध सांगतात आपण स्वावलंबी असलं पाहिजे, स्वावलंबी झालं पाहिजे. आपण विचार, आपला जो विचार आहे हा आपला विचार आपण ठामपणे आपल्याला या ठिकाणी मांडता आला पाहिजे. आपला विचार ठामपणे लोकांशी बोलता आला पाहिजे. भगवान बुद्धांनी मानव जातीला या ठिकाणी जो संदेश दिलेला आहे, हा संदेश अतिशय महत्वाचा आहे की एखादी गोष्ट परंपरेने सांगितली म्हणून ती आपण खरी मानू नका. अष्टदीपभव म्हणजे आपण स्वतःचा प्रकाश स्वतः आपण निर्माण करा. दुसरा आपला प्रकाश कोण निर्माण करणार नाही. हे अतिशय महत्वाचं नाही. परावलंबी राहू नका, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. दुसरा मला देईल, जसे तुम्ही म्हणा असे राहावी
ते देईल खटल्यावर येईल. आता तो हरी तिकडे कुठे बघितलाय का हरीला? खटल्या बसला तर काय मिळणार आहे का? आम्हाला काम करावं लागेल, नोकरीत जावं लागेल, तेव्हाच मिळेल ना. काय वाटेल म्हणजे काय? आणि त्यामुळं दुसरा कोणी आपल्याला देईल त्याची वाट न बघता आपण स्वावलंबी होणं अतिशय महत्वाचं आहे. स्वतःचा दीप स्वतः व्हा, आपण होणे गरजेचं आहे. परावलंबी राहू नका, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका आणि स्वतःचं निर्माण, स्वतःचं अस्तित्व आपण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी महत्वाचं आहे. दुसऱ्याच्या मार्गदर्शनाची देखील वाट पाहू नका. दुसरं कोणीतरी येईल आपली समस्या सोडवेल याची वाट न बघता आपली समस्या आपण सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा. बाबासाहेबांनी कोणाची वाट बघितली का? तो कोणतरी येईल आणि आम्हाला आता एवढ्या हजारो वर्ष आम्ही गुलामगिरीमध्ये आहोत. त्यावेळेची काय परिस्थिती होती आताच्या तरुण पिढीने आपण पाहिलेलं नाही, पण आपले वडील असतील, आजोबा असतील, त्यांना विचारा त्यावेळेची काय परिस्थिती होती. त्यावेळेला बाबासाहेबांनी कशा पद्धतीने शिक्षण घेतलं आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण बघतो आता ती बाबासाहेब आंबेडकरांची मालिका आहे, तर म्हणजे आपण त्या मालिकेवरती बहिष्कार संस्थेच्या वतीने टाकणार आहोत. कारण बरंच काय काय त्याच्यामध्ये चुकीचं दाखवलं जात आहे. तेव्हा आता आपण 9 वाजता लागते ती मालिका. तर त्यावेळेला बाबासाहेबांनी एवढ्या हालापेटा करून सर्व काही शिक्षण घेतलं. कोणी भारतामध्ये एवढा शिकला नाही एवढे बाबासाहेब आंबेडकर शिकले. बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या घेतल्या की बाबासाहेबांच्या डिग्र्या वाचताना देखील आपल्याला दम लागतो, एवढ्या बाबासाहेबांच्या डिग्री बरोबर आहे. आणि म्हणून बाबासाहेब सर्व बघताना बाबासाहेबांनी कोणाची वाट बघितली नाही की आता याच्यातून आम्हाला कोणतरी सोडवेल, तर बाबासाहेबांनी स्वतः सुरुवात केली. मग काळाराम मंदिराचा सत्याग्रह असू दे, त्यानंतर मुखेडचा सत्याग्रह असेल, नागपूरचा सत्याग्रह असेल, त्या असे अनेक सत्याग्रह बाबासाहेबांनी त्यावेळेला केले. आणि आपल्या माणसांना खऱ्या अर्थाने तुम्ही गुलाम नाही आहात, तर तुम्ही इतके पूर्वीचे राजे आहात हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना त्यावेळेला पटवून देण्याचं काम केलं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने सत्याग्रह केले आणि खऱ्या अर्थाने ते सत्याग्रह घडवले. न्याय आणि हक्कासाठी जो अधिकार आहे तो मिळवणारच बाबासाहेबांनी सांगितलं. आणि बाबासाहेबांनी आपल्या लोकांना स्वावलंबन शिकवलं. खऱ्या अर्थाने हेच अर्थदीपभाव आहे. आणि म्हणून आपण देखील कोण आपल्याला आपली वाट बघेल, कोण आपण या ठिकाणी तो आपल्याला आपले प्रश्न सोडवले न बघता आपला प्रश्न आपण सोडवण्याचं काम करणं अतिशय महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या वेळेला जर आपण बघितलं तर कितीतरी बाबासाहेबांचे प्रसंग आपल्याला सांगता येतील. ते बाबासाहेबांनी स्वतः आपले सगळे हे प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचं 6वं खास वैशिष्ट्य आहे आचारो कर्म धम्मो. अतिशय महत्वाचं आहे. आचारो कर्म धम्म म्हणजे काय? आणि भारतीय बौद्ध धर्मात सगळेच ब्रीदवाक्य आहे. आचारो कर्म धम्मो म्हणजे प्रथम धम्म स्वतः आपण आत्मसात करा आणि मग इतरांना सांगा. धम्म फक्त लोकांना सांगण्यासाठी नाही, तो आपल्या आचरणात आपण पहिला आणायला पाहिजे. मी दारू पित असेल आणि समोरून एखादा दारू पिऊन आला तर मी सांगितलं बाबा दारू खूप वाईट आहे, तुझा संसार उद्ध्वस्त करेल, तो बोलेल पहिले तू दारू सोड आणि मग मला सांग. बरोबर आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात आचारो कर्म धम्मो म्हणजे पहिला तुम्ही स्वतः आचरणात आणा आणि मग इतरांना सांगा. आम्ही सर्वांना सांगतोय भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने 24 शिबिर होतात. त्यामध्ये बौद्धाचार्य व्हा, श्रामणेर व्हा. आमची तरुण मुलं काय बौद्धाचार्य श्रामणेर व्हायला मागत आहे. आम्ही बोलतो भारतीय बौद्ध महासभेचा एक तरुण वर्ग आता आला पाहिजे. त्यासाठी सप्ताह जलाच्या शिबिरात बसायला पाहिजे. बौद्धाचार्य शिबिरात पण बौद्धाचार्य झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपल्या बंद येतात. आपल्याला दारू पिता येणार नाही, आपल्याला चोरी करता येणार नाही, आपल्याला व्याभिचार करता येणार नाही, खोटं बोलता येणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या आचरणासाठी आपण बौद्धाचार्य व्हायचं आहे. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात ना तावता धम्म धरो यावता बहु भासती. ना तावता धम्म धरो यावता बहु भासती. योच अपपी सुतवान धम्म काळे न पसरती. धम्म हा आचरणासाठी आहे. माणूस जो आहे तो जास्त बोलतो पण आचरण हा कमी असतो. एकदा का माय खातात आला मग इकडची उदाहरणं तिकडची उदाहरणं असं करा, एक देव असे एवढे आहे ते आपण नाही करायला पाहिजे. गणपती बसले आणि याच्या घरात सगळं आतमध्ये असते. असं चालेल का वाटतं आपल्याला? असं धम्मचार्य चालेल का? धम्म सांगणारा तर त्याच्या घरामध्ये पण काय नसलं पाहिजे. बरोबर ना? फक्त लोकांना सांगण्यासाठी या ठिकाणी नाही. म्हणून बाबा बुद्ध म्हणतात कमी बोललं तरी चालेल पण जो बोलतो
तो धम्मधर होतो. जो बोलतो तो धम्मधर होत नाही. याचं ज्वलंत उदाहरण बौद्ध धर्मामध्ये आहे. ते म्हणजे एकच गाथा येत असलेला कोण कटिशय म्हणते जी. त्यांना एकच गाथा येत होती, परंतु एकच गाथा येत होती तरी ते 8 पदाला पोचलेले होते. कमी बोलला बघा, म्हणून कमी बोलला पण आचरण आपलं या ठिकाणी शुद्ध असणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून भगवान बुद्ध बोलतात, बोलल्याने धम्मधर होत नाही तर आचरणाने तो धम्मधर होतो हे महत्वाचं आहे. भारतीय बौद्ध धर्माचं ब्रीद वाक्य आहे ते सांगितलं आचार्य परमोत्तम मीराचा आंबेडकर आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांचं सांगणं आहे की जे धम्म जो काही सांगतो तो आपण आपल्या आचरणात उतरावा. आपल्या जीवनामध्ये आपल्याला समाधान मिळेल आणि म्हणून खऱ्या अर्थाने धम्म आपण आचरणाने आणला पाहिजे. आधी आपल्यामध्ये बघा, आता गणपती उत्सवाची सण आहे सध्या, मला माहिती आहे ना, बऱ्याच लोकांना बौद्ध लोकांना या ठिकाणी गणपती बसवलेला आहे. बौद्ध लोकांचे बौद्ध तरुण त्या ठिकाणी पंचशील तरुण मंडळ, त्या ठिकाणी मंडळाचे नाव बघा, सिद्धार्थ तरुण मंडळ, गणेश उत्सव मंडळ, पंचशील तरुण मंडळ, गणेश उत्सव मंडळ, बरोबर अशी नाव आहेत. भगवान आणि ते सगळं गणेश उत्सव मंडळ. त्याचे सेक्रेटरी आमचाच माणूस, अध्यक्ष आमचाच बौद्ध. मग आम्ही विचारलं हे का, हे कशासाठी, काय होते सार्वजनिक आहे ना, मग ते अध्यक्षपद घ्यायला लागतं. आज त्यांना द्या की अध्यक्षपद, हा त्यांना अध्यक्ष तुम्ही कशासाठी अध्यक्ष होतात, म्हणजे अध्यक्ष आम्ही तुम्हाला ते सगळे करता येतं. त्यामुळं बौद्ध आपण जर आपण स्वतः म्हणत असू तर त्यांना त्यांचं काय ते त्यांना करू द्या. आपण आपलं बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 आम्हाला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञाचं आपल्याला पालन करावं लागेल, तरच आपण बौद्ध धर्म बौद्ध होऊ शकतो. तरच आपण या ठिकाणी म्हणून आपलं आचरण या ठिकाणी खऱ्या अर्थाने शुद्ध असलं पाहिजे, इतरांना सांगण्यासाठी नाही. त्याचा अजून बरीच सुधारणा आहे, हे आता वेळ कमी आहे. समजा आपल्या घरापासून सुरुवात करायची, ते 2 मिनिटात सुधारायचं बरोबर आहे. मी बौद्धाचार्य झालो, सप्तसंघाला सैनिक 1989ला झालो, संस्थेमध्ये आहे. आणि त्यानंतर 1994ला बौद्धाचार्य झालो. बौद्धाचार्य झाल्यानंतर आता हे सगळं सोडायला पाहिजे. त्या अगोदर सर्व होतं ना घरात काय काय, मग वडिलांना बोललो मी आता बौद्धाचार्य आहे, त्यामुळे हे बाबा सगळं आता आपल्या घरातलं काढावं लागेल. आणि त्यावेळेला आकाड महिना आला नाही की तसं कोंबडी द्यायला लागायची तर भुता घेताला. आमच्या घरामध्ये 1 महिना ते चालायचे द्यायची. हे वडिलांना सांगितलं हे सगळं आता बंद. वडील बोलले तुला जा बाहेर जायचं जा, कोण होणार नाही. बोललो ठीक आहे, तुम्हाला मी नको असेल तर चालेल तेच करा. मग वडिलांनी 1 वर्ष ठरवलं, एवढं वर्ष थांब, पुढच्या वर्षावर सगळं बंद. सगळं आमच्या घरामध्ये आम्ही बंद करून टाकलं. माझी पत्नी देखील त्यावेळेला संतोषी मातेचा उपाय करायची, म्हणजे खरं चौथीमध्ये त्याला सांगितलं मी तुला बौद्धांनी दारू प्यायला पाहिजे का परत वाईट मार्गात जायचं असेल तर तू बुद्धाचा उपवास कर. तिने काही हळूहळू तिने सगळे उपास सोडला परंतु मच्छी मटण शुक्रवारी खायचं नाही. मी मुद्दाम मच्छी मटण शुक्रवारी खायचं, महिला आमच्या माता वाड्या म्हणून सांगते काय, मग त्या दिवशी बनवून देणार आणि आपण शेवटी जेवणार. ते बोलू असं आपण नेहमी सोबत होतो ना, तुला आता सोबत जेवायचं, तिला सोबत जेवायला हवी. आता सर्व तिने म्हणजे आपण सांगण्याचा उद्देश की आपल्यापासून आपण सुरुवात करायला पाहिजे. आता माझ्या घरात सगळे अजिब बाबाचे मी अध्यक्ष, मी सरचिटणीस, हा आणि मी सगळे माझ्या घरात जाते, काय फायदा. म्हणून आपण भगवान बुद्ध सांगताय की आचार्य परमो धर्मो, स्वतः धर्म प्रथम आचरणात आणा आणि मग इतरांना सांगा, तेव्हा तुम्हाला लोक मान सन्मान देतील, तुमच्या प्रति लोक मंगल कामना ठिकाणी व्यक्त करतील. हे बौद्ध धर्माचं या ठिकाणी खास वैशिष्ट्य आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचं 18वं खास वैशिष्ट्य आहे, बौद्ध धर्म हा विज्ञानाशी सुसंगत आहे. आपल्याला आधी सांगितलेलं भगवान बुद्धाचा धर्म हा विज्ञानाशी सुसंगत आहे. आपण कोणत्याही कर्मकांडावर, आत्म्यावर, पुरुषावर या ठिकाणी विश्वास ठेवत नाही. आणि म्हणून त्यानंतर भगवान बुद्धांचे 12 वैशिष्ट्य आहे. भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत अतिशय महत्वाचा आहे. भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत आहे की ज्यामध्ये पद्धतीचे कर्म करायचं, आपण ज्या पद्धतीचं कर्म कराल त्याचं फळ आपल्याला भोगावं लागेल. आज आता उशीर असेल परंतु ते नक्की आपल्याला फळ मिळेल. एका हाताने कर आणि एका हाताने भर. भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत काय सांगतोय, आपण जर वाईट कर्म केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं वाईट फळ मिळणार आहे. आपण मला आज नाही, उद्या, परवा, केव्हा तरी ते तुम्हाला मिळेल.
आणि म्हणून आपण चांगली कर्म करणं अतिशय भगवान बुद्धाचा कर्म सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून आपण आपली कर्म करताना देखील चांगल्या पद्धतीची कर्म करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपल्या कर्मावरती सर्व काय आहे. आपण चांगलं करा. भगवान बुद्ध जसं सांगितलं आहे की या ठिकाणी स्वर्ग नरक हे सर्व आपल्या धर्मामध्ये नाही, आपण सर्व लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचं 13वे वैशिष्ट्य आहे. खास वैशिष्ट्य बौद्ध धर्मात देवाला स्थान नाही. कारण भगवान बुद्धाने देवच नाकारलेला आहे ना. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये देव आहे का? अजिबात नाही. देवच नाकारलेला आहे. विश्वामध्ये देव आहे किंवा ईश्वर नावाची कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही. कोणीच अजूनपर्यंत सांगितलेलं नाही की मी देव या ठिकाणी पाहिलेला आहे. कोण आहे का? आता स्वर्ग आहे. आपण स्वर्गात मानतो का? आपण स्वर्ग किती जणांना वाटतं स्वर्ग आहे म्हणून? स्वर्ग आहे का? आपण बोलतो ना आता तो माणूस स्वर्गात गेला. बघितलं का आपण तेव्हा स्वर्गात? किंवा स्वर्गातून आलेला माणूस आपण तेव्हा पाहिलाय का? अजिबात नाही. त्यामुळे स्वर्ग आपल्या बौद्ध धर्मामध्ये नाकारलेले. विश्वास देव नाही, ईश्वर नावाची गोष्ट नाही, स्वर्ग नाही. भगवान बुद्धांनी देव नाही हा सिद्धांत भगवान बुद्धांनी या ठिकाणी पटवून दिलेला आहे. भगवान बुद्ध म्हणतात तुमचं चांगलं किंवा वाईट करणारी देव नावाची कोणतीही गोष्ट या जगामध्ये नाही. काय भगवान बुद्ध सांगतात की तुमचं चांगलं किंवा वाईट करणारी देव नावाची कोणतीही शक्ती नाही. तुमचं चांगलं किंवा वाईट तुमच्या कर्मामुळेच होतं. तुमचं कर्म चांगलं असेल तर तुमचं चांगलं होणार आहे. तुम्ही वाईट विचार केला तर वाईट तुम्हाला कर्म मिळणार आहे. आणि म्हणून देव ही कल्पना ही अतिशय काल्पनिक या ठिकाणी आपण लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. भगवान बुद्धांनी देव नाकारलेला आहे. आता बघा त्या व्हॉट्सअपवरती याचं येत आहे लालबागचा राजा व त्याच्या दर्शना केलं की काय सगळी तुमचं पुण्य तुम्हाला मिळतं. आता ते व्हॉट्सअपवर घरातल्या गणपतीबद्दल येत आहे. एकाने लिहिलं अरे घरात आपल्या घरात गणपती आहे पण तू लालबागच्या राजाला कशाला जातोय? घरातला गणपती तुला पावणार नाही का? मग त्या घरात कशाला आणायचा? तर तो बोलला तो नाही ना बाबा घरातला गणपती माझ्या गणपतीला मी काय असेल ती पूजा करेल. म्हणजे हे सर्व काही नसतंय. एकाने सांगितलं की सर्व फिरवायचं. त्या ठिकाणी कोण कोणाला असं तर पावत असतं. देवाने सगळं काय होत असतं. आज सीमेवरती आपण पाकिस्तान आपल्यावरती हल्ला करतोय, तिकडून चीन करतोय, बरोबर ना. आपले सगळे जे देवळाशी आहेत कंपन आहेत त्या सगळ्यांना यांना बसवलं असतं सीमेवरती आणि मार मूठ झाला त्या सैनिकांना. सगळे मरून गेले असतील ना. एवढ्या सैन्यावरती रणगाड्यांवरती विमानावरती खर्च करायची काय गरज भासली असती का? म्हणून या सर्व होताना भगवान बुद्धांनी देव या ठिकाणी नाकारलेला आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. बौद्ध धर्मामध्ये देव नाही, आरती नाही, प्रार्थना नाही, आराधना नाही, उपवास नाही, कोणतेही कर्मकांड नाही. आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये या सर्व गोष्टी नाहीत. उपास तापास कोणतेच नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. कोणते उपास केल्याने आपलं भलं होत नाही. बौद्ध धर्मात काय आहे? वंदना आहे. वंदना ही काय आहे? निर्मळ जीवन जगण्याची प्रतिज्ञा आहे. आपण जेव्हा भगवान बुद्ध बाबासाहेबांना त्या ठिकाणी मेणबत्ती अगरबत्ती लावतो त्यावेळेला काय बोलतो का? भगवान बुद्ध मला पाव, बाबासाहेब मला पाव, असं काय बोलतो? किंवा काय नवस करतो ना माझं हे होते ते होते. आपण काय बोलतो? बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. बरोबर आहे. इथे कुठे अंधश्रद्धा किंवा एक आमच्या पद्धतीने आहे. म्हणून ही डोळस पूजा आपली काय आहे तर डोळस पूजा आहे. वंदन आहे. कोणत्याही प्रकारची आपली मागणी नसते किंवा अपेक्षा नसते. माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी लागू दे, माझ्या नवऱ्याने मोठी गाडी घेऊ दे, माझा मुलगा पास होऊ दे, असं आपण काही मागत नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपलं जे पंचशील आहे ते पंचशिलाचंच आपण जे पंचशील घेतो हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. काय पंचशील आहे तर आपल्या जीवनाचे खऱ्या अर्थाने मापदंड आहे की जे तुम्ही जीव उंचीपासून अलिप्त राहील. मी या ठिकाणी वंदन आपण घेताना संकल्प करतो. मी जीव उंचीपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी दान म्हणजे चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. काम वासनेपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा करतो. खोटं बोलणे, दारू पिणे हे सर्व मी खोटं बोलणार नाही, दारू पिणार नाही, अशा आपण पंचशील आपण या ठिकाणी घेत असतो. या ठिकाणी कुठे या ठिकाणी अंधश्रद्धाने तर माणसाचे माणुसकी घडवणारं तथागत भगवान बुद्धांचा या ठिकाणी धर्म आहे, धम्म आहे. आणि म्हणून या 5 प्रकारच्या
पाच कर्मातून अलिप्त राहण्याची ही आचारसंहिता म्हणजे काय आहे तर वंदन आहे. हे बौद्ध धर्माचं खास वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 15 वैशिष्ट्य आहे भगवान बुद्धांनी देवाबरोबर काय सांगितलं स्वर्ग नाकारलेलं सांगितलं मी तुम्हाला. देवाबरोबर स्वर्ग देखील या ठिकाणी नाकारलेला आहे. काही धर्मामध्ये स्वर्ग म्हणजे देवाचा निवास आहे. देव राहतात स्वर्गामध्ये. आपण बघितलेलं आहे ना ते देव लढाई करतात हे करतात एकमेकाशी म्हणजे ते स्वर्गात सगळं चाललेलं असतं. तर मनुष्य आपल्या जीवनामध्ये जे करतो त्याप्रमाणे त्याला स्वर्ग किंवा नरक मिळतो. स्वर्ग नरक म्हणजे कसं आहे तर आपण चांगलं कर्म केलं चांगलं कुशल कर्म आपण केलं तर लोक तुमची वाहवा करतात तुमची आठवण काढतात की हा माणूस खूप चांगला होता. हेच स्वर्ग आहे. आणि नरक म्हणजे काय आहे तो 100 वर्ष माणूस जगतो पण कोणाच्या सुखदुःखामध्ये येत नाही. कोणाच्या अडचणीला नाही. असा माणूस गेल्यानंतर लोक म्हणतात बरं झालं त्याला असं मरण पावलं. हा म्हणजेच ते काय आहे त्याला ते यात नाही लागत. म्हणून स्वर्ग नरक हे आहे. इथं स्वर्ग कोणी बघितलेला नाही. अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून विज्ञानावर हे टिकत नाही. आणि म्हणून कोणी अजूनपर्यंत स्वर्गातून या ठिकाणी आलेलं आहे. भ्रम कल्पना हे अतिशय महत्वाचं आहे. शेवटचे 2 पॉईंट आहेत. बौद्ध धर्माचे जो 16वं वैशिष्ट्य आहे. बौद्ध धर्मात बरीच वैशिष्ट्य आहेत. आपण सांगित बसलो तर 4 तत्व असतात पण जाते. बौद्ध धर्मात जातीयता नाही. अतिशय महत्वाचे. इतर धर्मामध्ये सर्व धर्मामध्ये आपण जर बघितले तर जातीयता आहे. बघा सर्व धर्मामध्ये आपण ते कुठचा देव शनी ना शनी शिंगणापूर तिथे महिलांना आज जायला परवानगी नाही. बरोबर ना. आता ते मध्ये आंदोलन केलं तेव्हा तिथे जायला लागले. आज आपण बघितलं आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हा त्याने एवढं मोठं मंदिर त्याने ते पूजन केलं संसद बांधले त्याचं उद्घाटन करायला त्यांना बोलवलं नाही. म्हणजे इतर धर्मामध्ये अशी जातीयता या ठिकाणी आहे. फक्त बौद्ध धर्मामध्ये जातीयता नाही. सर्व मानव समान आहेत. सर्व मानव समान आहेत असं भगवान बुद्धांनी मांडलेलं आहे. भगवान बुद्धांनी संघात सर्व जाती धर्माच्या लोकांना प्रवेश केलेला आहे. भगवान बुद्धाचा धर्म त्यावेळेला फक्त काय आपले भारत लोक नव्हतीच ना सर्व धर्माची लोक होती त्यावेळेला भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये. मग त्या धर्मामध्ये भगवान बुद्धांच्या कोणताही भेदभाव त्यावेळेला केला नाही. उदाहरण द्यायचं तर उपाली न्हावी त्याला भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी भिक्षू बनवलेलं होतं. उपाली न्हावीला अंगुलीमाला हा खुनी होता आपल्याला माहिती आहे त्याचा अंगुलीमालाचा इतिहास. तर तो देखील खुनी होता त्याला देखील भगवान बुद्धांनी भिक्षू बनवलं. सोपका अस्पृश्य होता. आम्रपालिका एका राजाची गणिका होती. त्यानंतर किसा गौतमी जी विधवा होती पटाचारा विधवा होती. आणि म्हणून या सर्वांना भगवान बुद्धांनी या बौद्ध धर्मामध्ये घेतलेलं होतं. धर्मामध्ये घेतलेलं होतं. म्हणून ममता मानवता बंधुता हे बौद्ध धर्माचे खऱ्या अर्थाने खास वैशिष्ट्य आहे. अतिशय महत्वाचं आहे. बौद्ध धर्मामध्ये या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं जातीयता नाही. भगवान बुद्धांनी स्त्री आणि पुरुष हा देखील या ठिकाणी भेद केला नाही. ज्या वेळेला सगळे भिक्षू व्हायचे तेव्हा तथागत भगवान बुद्धांची म्हणजे त्यावेळेचे माताची महाप्रजापती गौतमी यशोधरा पत्नी त्यांची त्यांना वाटलं आपण देखील भिक्षू व्हायला पाहिजे. त्यावेळेला तथागत भगवान बुद्धांच्या वेळी गेल्यानंतर भगवान बुद्धांनी 1 वेळ नाकारलं 2 वेळ नाकारलं. आनंद जे शिष्य होते त्यांच्या मार्फत गेले. शेवटी भगवान आनंदने सांगितलं की तुम्ही तर यांना जीवन दिलं महिलांना जीवन दिलं नाही. ते लोक म्हणतील तथागत भगवान बुद्ध पुरुष आणि महिलांमध्ये भेद करतायत. परंतु भगवान बुद्धाने सांगितलं त्यांना जर जीवन द्यायचं असेल तर भिक्षूंचे 227 नियम आहेत त्यापेक्षा जास्त 9 नियमाचं त्यांना पालन करावं लागेल. त्यावेळेला तुषा गौतमी प्रजापती गौतमी यांनी ते मान्य केलं आणि भिक्षुणी झाल्या. म्हणजे पहिल्या 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धाने पहिला महिलांना मान देण्याचं काम भगवान बुद्धाने केलेलं आहे. भगवान बुद्धाच्या धर्मामध्ये कोणत्याही पद्धतीची जातीयता नाही. हे अतिशय महत्वाचं आहे. स्त्री पुरुषामध्ये भेदभाव केलेला नाही. त्यानंतर या ठिकाणी बौद्ध धर्मामध्ये 17 वैशिष्ट्य आहे. बौद्ध धर्मात पुनर्जन्म नाही. अजून बोलतो बौद्ध धर्मात पुनर्जन्म आपलं मूळ जन्माला आलं की लगेच 1-2-3 दिवसाच्या आत तिला कान वगैरे कानातून पाणी यायला लागतं बरोबर ना. तो बोलतो नाही हे बाबा कोणतरी ते आजोबा जन्माला आले किंवा ते वडील आले तर वडील जन्माला आले आई जन्माला आले आणि ते लगेच कसं काही जन्माला येणार. हे काही नाही पुनर्जन्म
जर झाला असता त्या भारतामध्ये राहायला आपल्याला जागा मिळाली नसती. त्यामुळं पुनर्जन्म वगैरे काय म्हणून आम्ही सांगतो मुलाचं नामकरण करताना 12व्या दिवशी न करता त्याचं 1 महिन्याने किंवा 1 वर्षाने त्या ठिकाणी त्याचं नामकरण आणि वाढदिवस करावा. कारण लहान मुलं असतं 12 दिवसात त्याचे कान अतिशय बारीक पातळ असतात, त्याचा पापुद्रा एकदम बारीक असतो आणि नामकरण विधीमध्ये एकदम जोश असतो. मग डीजे आला तर ते एवढा मोठा डीजे वाजतो, मग त्या डीजेमुळे त्याच्या कानाचा पापुद्रा फाटू शकतो. किंवा त्यावेळची परिस्थिती होती की त्या मुलाला पाण्यात घालताना त्याची जी आत्या असायची ती आत्ती पाण्यात तुम्ही त्याला असे वर खालीवर करायचे ना आणि कानामध्ये जोरात त्याचं नाव बोलायचं, बाकीच्या महिला तिच्या पाठी बरोबर ना ताई मारायच्या आणि त्यामुळे ते कानात जोरात बोलल्यामुळे देखील त्याच्या कानाचा पापुद्रा फाटू शकतो. त्यामुळं ते कोण आजोबा पंजोबा वगैरे कोण आहे हे लक्षात ठेवा. आपल्या बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्माला स्थान नाही. पुनर्जन्म या ठिकाणी नाकारलेला आहे. भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी सांगितलंय धर्मामध्ये कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी माणूस करतो, मात्र त्याचा या ठिकाणी आपल्या लक्षात घेणं महत्वाचं आहे. वर्तमान जीवनामध्ये आपण या ठिकाणी सर्व टाळणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर बौद्ध धर्माचं 8वं वैशिष्ट्य आहे, बौद्ध धर्मामध्ये कर्मकांडाला या ठिकाणी नाकारलेला आहे. कोणताही कर्मकांड आपण करणार नाही, आपण सगळे लक्षात घेणं महत्वाचं. बौद्ध धर्म विज्ञानावर आधारित आहे आणि म्हणून धर्मात व्यक्तीला स्वातंत्र्याला पूर्ण व्हावं आपण सगळे लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे बौद्ध धर्मात मोक्षाची संकल्पना नाही. भगवान बुद्धाने मोक्ष नाकारलेला आहे. हिंदू धर्मात बाकी मोक्षाची संकल्पना आहे. मोक्ष मृत्यूनंतर मिळतो असं हिंदू धर्मात सांगितलं आहे. परंतु भगवान बुद्ध म्हणतात मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. हे अतिशय मोक्षाऐवजी निब्बाण सांगितलेलं आहे. निब्बाण हे बौद्ध धर्माचे खास वैशिष्ट्य आहे आणि म्हणून आपल्याला कोणत्याही पद्धतीच्या आपल्याला या ठिकाणी ब्रह्मकल्पनेमध्ये आपण न राहता आत्मा, पुनर्जन्म, कर्मकांड हे सर्व आपण सोडून द्यायचं आहे. बौद्ध धर्मामध्ये तिथे कोणत्याही पद्धतीचं स्थान नाही. आत्मा नाही, पुनर्जन्म नाही. पहिला आपल्याला माहिती आहे आपला वडील वाढले किंवा आई वाढले तेव्हा आपण डोक्याचे केस काढायचे बरोबर आहे आणि ते केस काढल्यानंतर नंतर आपण त्याला नेलो कावळ्याला शिवायला त्या ठिकाणी घेऊन जायचं. तर ते कावळा जोपर्यंत शिवत नाही तोपर्यंत आपले लोक तिथेच थांबायचे. काय म्हणजे बाप केल्यानंतर आपला बाप कोण आपला कावळा बरोबर. कोणतरी आपण जातीप्रमाणे व्हायला पाहिजे ना. आम्ही बाहेर येतो आमचा कावळा, ब्राह्मण आहे त्याचा पण राजू तुला कबूतर किंवा अजून कोणत्या वेगवेगळे पक्ष आहेत ना. तर मेल्यानंतर सर्वांचे बाप म्हणजे वेगवेगळे बरोबर ना. मेल्यानंतर सर्वांचे एकच, परंतु जिवंत असताना सर्वांचे बाप जिवंत असताना वेगवेगळे आणि मेल्यानंतर एकच. आणि हे सर्व कुठेतरी आपण नाकारलं पाहिजे. आणि बरं तो कावळा ज्यावेळेला वडील वाटतात त्या कावळा येतो पण एकच येत नाही. हा ते देवा सेवायला बरोबर ना. एकच येतो का कावळा? 5-10 कावळा येतात. पण आम्ही काय विचार करायचा? हा आपण सर्वांनी विचार करावा. आपण सगळे सुज्ञा आणि म्हणून हे सर्व ब्राह्मणांनी आपल्या पोटासाठी धंदा केलेला आहे आणि म्हणून याच्या कर्मकांडातून आपल्याला बाहेर निघावं लागेल. भगवान बुद्धांचा धर्म हा खऱ्या अर्थाने विज्ञानावरती आधारित आहे. विज्ञानाचं आपण सर्वांनी पालन करून बौद्ध धर्माचे आपण या ठिकाणी पालन करणं अतिशय महत्वाचं आहे. आपण आपल्याला पालन करा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. वेळ अभावी या ठिकाणी बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्य तर म्हणजे 10-20 वैशिष्ट्य सांगून संपणार नाही. 1000 वैशिष्ट्य आहेत भगवान बुद्धांची. आपण भगवान बुद्धांची अभ्यास करावा आणि आपल्या ज्ञानात भर घालावे अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. आजच्या जे प्रवचन मला मुंबई प्रदेशने या ठिकाणी दिलं आज या ठिकाणी त्याबद्दल मुंबई प्रदेशचं या ठिकाणी मी आभार मानतो. या ठिकाणी सर्व आपल्याला सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी माझे शांत केले. बौद्ध धर्माची खास वैशिष्ट्य हे प्रवचन ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला इथे सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या प्रती आपल्या कुटुंबाच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो. इथे सांगतो जय बुद्ध.